बीड जिल्ह्यातला केज विधानसभा मतदारसंघ जो निवडणूक लागण्याआधी आणि प्रचाराने जोर पकडल्यानंतर देखील चर्चेत राहिला तो भेटीगाठींमुळे। आधी इच्छुक उमेदवार ठिकठिकाणी फिरून लोकांना भेटत होते, मतांची साखर पेरणी सुरू झाली, मग उमेदवारी नक्की झाली, प्रचार सुरू झाला आणि मग उमेदवार नेत्यांना भेटू लागले, कुठं बेरीज बसवण्यासाठी तर कुठं बसलेली बेरीज विस्कटण्यासाठी। केजमध्ये मुंदडा फॅक्टर चालतो हे फिक्स झालेलं चित्र, पण यंदाच्या विधानसभेला इथं पवार फॅक्टरची एंट्री झाली आणि सोबतच गणित बिघडण्याची चर्चा देखील। पण ग्राउंड नेमकं काय म्हणतंय, वारं फिरणार की टिकणार, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल्ड भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। सर्वात आधी केजमध्ये चालणारा मुंदडा फॅक्टर समजून घ्यावा लागतोय। 1990 साली विमल मुंदडा भाजपच्या तिकिटावर इथल्या आमदार झाल्या। लोकांशी असलेला वैयक्तिक कनेक्ट, सुशिक्षित चेहरा आणि पहिल्याच निवडणुकीत जायंट किलर म्हणून तयार झालेली हवा, या गोष्टी मुंदडा यांच्या पथ्यावर पडल्या। त्यांनी देखील आपलं स्थान एकाच निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवलं नाही। या करिश्म्याला कामाची जोड देत त्यांनी सलग 5 निवडणुकांमध्ये विजय मिळवला। त्यांचे विरोधक बदलले, पक्ष बदलला, तरी मुंदडा निवडून आल्या। अगदी सगळ्या बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपची हवा असताना मुंदडा राष्ट्रवादीच्या तिकिटावर 3दा निवडून आल्या। या सगळ्या काळात मुंदडा यांना राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशी पदं मिळाली। केजमध्ये झालेल्या पायाभूत सुविधाचं क्रेडिट देखील त्यांना मिळत गेलं। मुंदडा कुटुंब हे केजमधलं सत्ता केंद्र बनलं। 2012 मध्ये विमल मुंदडा यांचं निधन झाल्यावर पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे निवडून आले, तेव्हा त्यांच्या मागे फोर्स होता तो मुंदडा कुटुंबाचा आणि सहानुभूतीचा देखील। 2014ला मोदी लाट, भाजपचं वातावरण आणि मतविभाजन यामुळे मुंदडा कुटुंबाला पराभवाचा धक्का बसला, पण 2019ला त्यांनी विजय खेचून आणला। याच वर्षी एक बेरीज बसली, ती म्हणजे मुंदडा अधिक मुंडे। बीडच्या राजकारणातल्या ताकदवान मुंडे कुटुंबाची जोड मुंदडा यांना मिळाली आणि सत्ता केंद्र असलेला मुंदडा फॅक्टर भक्कम झाला। आता या मुंदडा फॅक्टरला शरद पवार गटानं आव्हान कसं दिलंय तर बेरजाखून लोकसभेला बीडमध्ये घासून फाईट झाली। पवारांच्या बजरंग सोनवणे यांनी केजमधून लीड घेतलं आणि लोकसभा देखील जिंकली। त्यानंतर मुंदडा विरुद्ध सोनवणे असं इथल्या लढतीचं चित्र असणार हे नक्की झालं। सोनवणे यांनी आपल्या मर्जीतल्या उमेदवारांना बळ दिल्याची चर्चा देखील झाली, पण इथून उमेदवारीची माळ पडली माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गळ्यात। लागलीच साठेंनी लोकसभेला सोनवणेंना उमेदवारी द्यायला विरोध केला होता। आता सोनवणेंनी त्यांना तिकीट मिळू नये म्हणून फिल्डिंग लावली होती, अशा चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे अंतर्गत नाराजीच्या बातम्यांनी केजमध्ये उधाण घेतलं। पण साठे सोनवणे एकत्र आले तशी आणखी एक बेरीज बसली, संगीता ठोंबरे यांची। 2014 मध्ये ठोंबरे केजच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या। यंदा देखील त्यांना भाजपकडून तिकीट मिळावं अशी अपेक्षा होती, पण तसं घडलं नाही। त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला। साहजिकच केजमध्ये तिरंगी लढतीची चर्चा वाढली, पण ठोंबरेंनी अर्ज माघारी घेऊन शरद पवार गटात प्रवेश केला। आपण पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा देत असल्याचं सांगितलं आणि त्यांना पक्षाचं प्रदेश उपाध्यक्ष पद सुद्धा मिळालं। साहजिकच पवारांनी मुंदडांना धक्का दिल्याची चर्चा झाली। आता हा धक्का असला तरी तो किती बॅकफुटवर नेऊ शकतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। शरद पवार गटानं बसवलेल्या बेरीजांचा मुंदडा फॅक्टरशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कनेक्ट आहेच। साठे हे मुंदडा यांचे आत्ताचे विरोधक आणि आधीचे समर्थक। संगीता ठोंबरे यांना 2012च्या पोटनिवडणुकीत जेव्हा 75,000 मतं मिळाली होती, तेव्हा त्यांच्या मागे ताकद होती ती पंकजा मुंडे यांची। ठोंबरे 2014ला आमदार झाल्या, तेव्हा देखील पंकजा मुंडे किंगमेकरच्या भूमिकेत होत्या। आता याच पंकजा मुंडे नमिता मुंदडा यांच्या पाठीमागे उभ्या आहेत। शरद पवार गटाकडून तिकीट मिळावं म्हणून इच्छुक असलेल्या अंजली घाडगे या साठेंच्या प्रचारात सक्रिय झाल्या असल्या तरी नमिता मुंदडा यांनी घेतलेली घाडगेंची भेट सुद्धा चर्चेचा विषय ठरलाय। अर्थात नाराजांची पॉकेट्स प्रत्यक्ष मैदानात उतरवणं हे साठे यांच्या पुढचं मोठं आव्हान असणार आहे। महाविकास आघाडीत साठेंच्या प्रचारासाठी जयंत पाटील आणि बजरंग सोनवणे यांनी जोर लावलाय। शरद पवार पडद्यामागून बेरजा करत असल्याची चर्चा असली तरी पवार पडद्याच्या पुढे थेट ऍक्टिव्ह नसल्याचा परिणाम केजमध्ये होऊ शकतो। संगीता ठोंबरे यांनी निवडणुकीतून माघार घेत शरद पवार गटाचा रस्ता पकडला असला तरी यामुळे नाराज झालेल्या ठोंबरेंच्या काही कार्यकर्त्यांनी नमिता मुंदडा यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्यात। त्यामुळे ठोंबरे यांचा फोर्स काही प्रमाणात मायनस होऊ शकतोय। नमिता मुंदडा यांच्यासाठी पंकजा मुंडे यांची सभा 16 नोव्हेंबरला होते। केज हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ असला तरी इथं ओबीसी मतदान निर्णायक ठरतं। या ओबीसी मतांवर पंकजा मुंडे यांची पकड आहे। पंकजा मुंडे यांचा इथला भावनिक कनेक्ट नमिता मुंदडा यांना फायद्याचा ठरू शकतोय। जरी मराठा आणि ओबीसी असं ध्रुवीकरण झालं तरी पंकजा यांच्या थेट मदतीमुळे मुंदडा यांना एज घेण्यात मदत मिळू शकते। सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथं सभा घेत केजची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नेली, ज्यामुळे केजमधल्या कामाचं श्रेय ज्यांच्याकडे जातं त्या मुंदडा कुटुंबाला फायदा होऊ शकतोय। आता मुद्दा राहतो तो मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा। जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, पण तो माघारी घेतला। त्यामुळे सुरुवातीला मुंदडा यांना मोठा फटका बसेल अशा चर्चा काहीशा थंडावल्या।
पण अजून देखील जरांगे पाटलांची भूमिका गुलदस्त्यात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांची साथ नमिता मुंदडा यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। आतापर्यंत मुंदडा कुटुंबाने हा मतदारसंघ बांधलाय, इथं लाभार्थी आहेत, कामातून तयार झालेला कनेक्ट आहे। या सगळ्याच्या जोरावर मुंदडा फॅक्टर इथं पवार फॅक्टरचं आव्हान थोपू शकतो। पण निवडणूक काठावर आली तर कुणाच्या बेरजा किती परफेक्ट बसणार यावर बरीच गणितं अवलंबून असतील। तुम्हाला काय वाटतं? केजमध्ये कुठला फॅक्टर चालेल? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।